तुम्हाला विचारण्याचं कारण असं आहे की एनर्जीसाठी मुद्दा असा आहे की काही लोकांना असं वाटू शकतं की आता लगेच इलेक्ट्रिक इंडक्शन वगैरे विकत घ्यायला हवं लगेचच जाऊन. तर अशी परिस्थिती खरोखरच आहे का? कारण खूप सामान्य लोक आता आपला चॅनल बघतायत, म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. नाही, असं वाटणं स्वाभाविक आहे आणि हे प्रेडिक्शन करणं की आत्ता लगेच जाऊन तुम्ही इंडक्शन आणा की नका आणू, कारण हे सगळं आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. युद्ध इस्रायल, अमेरिका आणि इराण असं चालू आहे. त्यामुळे ते युद्ध थांबावं, त्याच्यात काही ना काहीतरी तोडगा निघावा यासाठी भारत सुद्धा प्रयत्नशील आहे, इतर देश सुद्धा प्रयत्नशील आहेत, कारण सगळ्यांनाच याची झळ पोचते आहे. बरोबर, प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे. पण म्हणून पॅनिक व्हायला पाहिजे का? तर मला असं वाटतं पॅनिक व्हायला नको आणि आर्टिफिशियल आपण शॉर्टेज निर्माण करूया नको. नक्कीच नक्कीच. एवढा आपण एक सामान्य माणूस म्हणून निश्चित हातभार लावू शकतो. बरोबर आहे, नक्कीच. ही काळजी त्यामुळे सर्वसामान्यांनी घेतली पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीने आत्ता घरगुती गॅसचा तुटवडा नाही, हे सुद्धा वारंवार आम्ही देखील सांगतोय. आता थोडंसं मोठ्या पातळीवरती विचार करायला गेलं तर सध्या जागतिक अर्थव्यवस्था प्रचंड अस्थिर गेले काही दिवस आहे. त्याचे परिणाम सेन्सेक्स वरती दिसत आहेत. सोन्या चांदीचे भाव सुद्धा काही दिवसांपूर्वी कमी झालेले होते आणि ही अस्थिरता बघता ही अस्थिरता आणखीन चिघळत जाण्याची शक्यता आहे का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या अस्थिरतेचा परिणाम म्हणून तरी जागतिक पातळीवरती देशांची डिप्लोमसी वाढेल का, मुत्सद्देगिरी वाढेल का, जेणेकरून युद्ध थांबवण्यासाठी जास्त प्रेशर आणलं जाईल? एक असं आहे, काही इंडस्ट्रीला फायदा होऊ शकतो, काही इंडस्ट्रीला तोटा नक्की आहे. उदाहरण सांगायचं झालं तर आत्ता ज्याला आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतो, वाहतुकीची सगळी, याच्यामध्ये खूप नुकसान होण्याची शक्यता असू शकते, म्हणजे कॉस्ट वाढण्याची शक्यता असू शकते. याच्या जोडीला निर्यातीसाठी सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु भारताला ह्याच्यात काही संधी आहेत का? तर मला असं वाटतं आपले जे प्लस पॉईंट्स आहेत इंडस्ट्रीमध्ये, एक फार्मास्युटिकल आपला प्लस पॉईंट आहे, जे आता ह्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये कदाचित आपली फार्मास्युटिकल आपल्याला जास्ती मदत करू शकेल. टेक्स्टाईल ही एक आपली प्लस पॉईंट आहे, IT हे एक आपलं प्लस पॉईंट आहे. आणि डिफेन्ससाठी आपण काही इस्रायल बरोबर मोठे करार केलेले आहेत. आता इस्रायलला सुद्धा अशी गरज आहे, त्यांना सपोर्टची गरज आहे. त्यामुळे डिफेन्सची उत्पादनं असतील ही त्यांना आता त्यांच्या देशात करायच्या ऐवजी अशा ज्यांच्याबरोबर अग्रीमेंट झालेली आहेत अशा मित्र देशांबरोबर करण्यामध्ये जास्ती फायदा असू शकेल. म्हणून कदाचित प्रोडक्शन बेस भारतासारख्या देशात येणं किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर भारतासारख्या देशामध्ये लवकर होणं, या गोष्टींमध्ये एक संधी निश्चितपणे मला दिसते आहे. नक्कीच नक्कीच सर. म्हणजे एकीकडे पॅनिक व्हायचं नाहीये, दुसरं म्हणजे आपल्याकडे नक्कीच काही व्यवसायांना तोटा होण्याची शक्यता आहे, पण त्याचबरोबर यामध्ये काही संधी लपलेल्या आहेत, त्याचा सुद्धा आपण कुठेतरी योग्य तो विचार करून उपयोग करून घेणं यावेळेला गरजेचं आहे. धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला सविस्तर माहिती या विषयावरती दिली त्याबद्दल. आणि यानंतर पहिल्या प्रश्नावरती आपण जनतेचा, महाराष्ट्राचा कौल काय बघूयात. जाऊयात पोल सेंटरला.